तुम्ही अनेक ठिकाणी श्री दत्त महाराजांच्या पादुकांचं पूजन पाहिलं असेल, पण तुम्हाला माहीत आहे का, दत्त महाराजांच्या हातांचं पूजन संपूर्ण जगात फक्त एकाच ठिकाणी होतं. होय, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील भोजनपात्र मंदिरात. इथे आजही महाराजांच्या हातांचं पूजन केलं जातं. इसवी सन शके 1364 ते 1376 या काळात श्री दत्तगुरूंचा द्वितीय अवतार श्री स्वामी नरसिंह सरस्वती महाराज शिरूर गावात भिक्षा मागण्यासाठी आले होते. तेव्हा एका गंगाधर नामक ब्राह्मणाच्या पत्नीने प्रेमाने आणि भक्तिभावाने जोंधळ्याच्या शिजवलेल्या कन्या महाराजांना वाटल्या. महाराजांनी त्या कन्या पाषाणावर मिटक्या मारत खाल्ल्या आणि त्याच क्षणी त्या पाषाणावर उमटल्या शंख चक्र पद्मचिन्हांनी युक्त अशा 5 बोटांच्या खुणा. आजही त्या पाषाणावर दूध ओतल्यावर त्या बोटांच्या खुणा स्पष्ट दिसतात. महाराजांनी त्या ब्राह्मण पत्नी सांगितलं, या पाषाणाची नित्यनेमाने पूजा कर. आणि आजही तो भक्तिप्रवाह अखंड सुरू आहे. 28वी पिढीपर्यंत ही पूजा आजही चालू आहे. नृसिंहवाडीपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या या भोजनपात्र मंदिराला प्रत्येक दत्तभक्तांना आयुष्यात एकदा तरी भेट द्यावीच.